नमस्कार, दीपास कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत खस्ता पापड चाट। खूप टेस्टी आणि झटपट होणारा। चला तर मग सुरू करूया। 1 कप मी मैदा घेतलेला आहे, त्यात टाकूया 1 चम्मच मीठ, थोडासा ओवा, 2 चमचे गरम तेल आणि सर्व मिक्स करून घेऊया। आता याची छान कणिक मळून घेऊया। आता आपण छान छोटीशी पोळी लाटून घेऊया। याच्या छोट्या छोट्या पापड्याही तयार करता येतात आपल्याला, त्याही खूप छान लागतील। मी इथे पुरी एवढ्या पोळ्या तयार करून घेते। अगदी झटपट होईल रेसिपी आणि खाण्यास खूप टेस्टी लागेल। एक वेळ नक्की करून बघा। अशा प्रकारे दुसरी पोळी लाटून घेऊ आणि याला काट्याच्या चमच्याने छिद्र पाडून घेऊ, त्यामुळे आपली पोळी कशी फुगणार नाही। आणि छान असं मंद आचेवर तळून घेऊया। बघू शकता छान कडक पापड तयार झाला आहे। अशीच दुसरी तळून घेऊया। आपण बघू शकता छान असं कडक टेक्स्चर आलेलं आहे। आता यावर छान बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ, बारीक चिरलेला टमाटर, पुदिन्याची चटणी, नसल्यास तुम्ही स्किपही करू शकता, टोमॅटो सॉस आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया, दही घालूया, लाल तिखट घालूया, मीठ आणि चाट मसाला घालूया आणि खूप सारे शेव घालूया। छान एक वेळ नक्की ट्राय करा, खूप छान लागते ही पापड चाट। आवडल्यास खाली शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।